अधिसूचित कांदलवन क्षेत्र वन विभागाच्या ताब्यात आहे. आपण पॉइंट आउट केला की दाभोलकर नावाच्या एका सदग्रस्तानं 2/9/23 रोजी केंद्र शासनाच्या PG पोर्टलवर तक्रार दाखल केली. सदर तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नवी दिल्ली यांनी 21/9/23 रोजी MCZMA ह्या आपल्या पर्यावरण विभागाला कळवली. म्हणजे त्या लोकांनी साधारणपणे 19 दिवसानंतर ती कळवलेली आहे. 2023ला MCZMA यांनी 26/10/2023 व 10/2/2025 रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवलं. म्हणजे 2 वर्षांनी. अशा परिस्थितीमध्ये आपण सांगितलेली गोष्ट खरी की ही लक्षवेधी सभागृहात लागली गेली ती फक्त पर्यावरण विभाग की वन विभाग की महसूल विभाग अशा याच्यानंतर ती मी सांगितले ते आमच्याचकडे पाठवा आणि त्याचा सन्माननीय भास्करराव जाधवांना समर्पक आणि परिपूर्ण उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी आज तोच प्रश्न विचारला की जर का 2023ला तुमच्याकडे तक्रार आली असेल आणि तुम्ही 3 दिवसापूर्वी संयुक्त तुम्ही त्या ठिकाणी स्थल पाणी करा जाता म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य नाही. तुम्हाला उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची सुद्धा तुम्हाला गांभीर्य वाटत नाही. आता याच्यामध्ये बाब अशी आहे की उक्त क्षेत्रे अधिसूचित कांदलवन व वन विभागाच्या ताब्यातील नाही. सदर बांधकामे 50 मीटर कांदलवन बफर झोन मध्ये झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत महसुली आणि पर्यावरण यंत्रणा यांच्याकडून ही कार्यवाही अपेक्षित होती. मी अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हा लोकांना रागात बोलणं तुम्हाला दोष देणं याच्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही, परंतु जो एकूणच कार्यभाग तसाच शिल्लक राहतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो या गोष्टीचं दुःख आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की या ठिकाणी जे लोक आपली कर्तव्य पार पाडण्याकरता ज्या लोकांनी कुचमना केलेली आहे अशा घटकांवर उच्चस्तरीय म्हणजे उच्च अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सकृतदर्शनी त्या ठिकाणी हा गुन्हा झालाय. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलाय आणि अशा आदेशाचा भंग ज्या घटकांवर ही जबाबदारी फिक्स होईल त्या अधिकाऱ्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील. म्हणजे आपल्या पहिल्यांदा ज्या कोणी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केली त्या लोकांना चौकशीच्या सामोरे जाऊन त्यांच्या फेल्युअरला त्यांना ती जी काय असेल पनिशमेंट ती दिली जाईल. त्याचबरोबर जे घटक ज्यांनी ही कारवाई केलेली आहे त्या घटकांचं बांधकाम त्या ठिकाणी थांबवलं जाईल. ज्या ठिकाणी एकूणच कायद्याला जर ते फिकच घालत नसतील, कायद्याला मानत नसतील, मग तो कोणी असो, कायद्यासमोर कोणी छोटा मोठा नाही. त्या घटकाला त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आता बाब असे की इमारती तयार झाल्या, लोक तिथं राहायला गेली, मी थर्ड पार्टी इंटरेस्ट डेव्हलप झाला. आता ते इमारती तोडणं किंवा लोकांना बाहेर काढणं हा त्याला काय मार्ग नाही, परंतु त्याच्या अनुषंगानं केलेल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता त्यांना मॅक्झिमम पेनल्टी कशी होईल ते बघितलं जाईल. आपण ज्या धारणेतून ही लक्षवेधी त्या ठिकाणी मांडलीत आपला त्या उद्देश एवढाच आहे की बाबा या ठिकाणी जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या आणि घडू पाहत आहेत त्या थांबल्या पाहिजेत. आणि म्हणून जी ही उल्लंघन करणारी वस्तुस्थिती आहे त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे अधिकाऱ्याची तर तुम्ही सांगाल का आता जिल्हाधिकारी IS असतो, आता या वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ॲप्रोप्रिएट जो अधिकारी असेल की ज्या सगळ्यांची इन्क्वायरी करण्याची क्षमता आहे अशा अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल
आणि त्यांच्यामध्ये कसूर ज्यांनी केली त्यांना पनिशमेंट दिली जाईल. धन्यवाद मंत्री महोदय यांच्या या उत्तरामध्ये, कारण मी अनेक वर्ष ओळखतो त्यांना आणि आमचे संबंधही आहेत. एकच फक्त मी आपल्यामध्ये सुधारणा करतो की त्या ठिकाणी बिल्डिंग तयार झाल्या, त्याच्यामध्ये काही लोक राहायला गेली, त्यांना बाहेर कसं काढायचा वगैरे आपण उल्लेख केला. आणि त्याच्या अगोदर आपण म्हटलात कामावर स्टे. काही आता नवीन इमारती पुन्हा याच पद्धतीनं सुरू आहेत, त्याला स्टे आपण द्याल काय असं मी आपल्याला विचारलं. झालेल्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये दंडाच्या रकमा आपण मारा, ठीक आहे, माणूस म्हणून आपल्याला ते बघावं लागेल. परंतु याच्या उपरी आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे, त्याला आपण स्टे द्याल काय? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, नुसत्या त्या ठाण्यातल्या नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या कायद्याचा भंग करून जे काही बिल्डर ज्यांची साठे लोटे तयार करून अशा प्रकारचं बांधकाम करतात, या सर्वांच्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील. आणि अशा प्रकारच्या ज्या परवानग्या दिल्यात त्या पण तपासून बघा, त्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं परवानग्या दिल्या असतील तर त्या थांबवल्या जातील. संजय केळकर. अध्यक्ष महोदय, प्रश्न पण अत्यंत महत्त्वाचा होता. भास्कररावांचं मी त्यांनाही धन्यवाद देईन आणि माननीय मंत्री महोदयांनी देखील अतिशय चांगलं उत्तर, कारण हा ठाणे शहराचा प्रश्न आहे आणि त्यांनी उत्तर देखील अतिशय स्पष्ट दिलेलं आहे. या संबंधामध्ये हे जे विकासक आहेत हे मनमानी सुटलेले आहेत, म्हणजे अजून बांधकामं चालू आहेत. आणि त्याच्यामुळे आता यांनी देखील जी व्हिजिट केली ती आपलं बोलण्यामध्ये आलं की 12 जुलैला जाऊन त्यांनी पाहणी केली, म्हणजे लक्षवेधी हे सगळं नाही, 12 जुलै दिलं आहे, 12/7/25 रोजी संयुक्तपणे स्थळ पाहणी करण्यात आली. आणि त्याच्यामुळे एकतर आपण जी कारवाईचं उत्तर दिलेलं आहे ते ही कारवाई जी आहे, ही चौकशी वगैरे जी आहे ती जास्त न लांबता किती दिवसामध्ये ही चौकशी करून तुम्ही कारवाई करणार. आणि जे अधिकारी, आता शेवटी महापालिकेनेही त्याला मंजुरी दिलेली दिसते, आज जी बांधकामं चालू आहेत त्या ठिकाणी अशाच प्रकारची, तर त्याच्या संबंधी कुठल्या प्रकारची आपण कारवाई करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य संजयजी केळकर यांनी या ठिकाणी किती कालखंडामध्ये कारवाई होईल, ही साधारण पुढच्या अधिवेशनाच्या अगोदरी कारवाई होईल, म्हणजे पुढच्या अधिवेशनामध्ये याविषयी लक्षवेधी लागायलाच नको. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अतिशय विचित्र प्रकार आहे की जो ठाणे बायपास आहे, जो पुन्हा ज्याला आपण नाशिककडे जातो, सर्वसाधारणतः अशा मोठ्या रस्त्यावरून डायरेक्ट कुठल्याही कॅम्पसला एखाद्या जे सोसायटीला एंट्रन्स दिलं जात नाही. माझ्याकडे लोकांनी तक्रारी केल्यात की हा जो कॅम्पस आहे याला डायरेक्ट हायवेवरून एंट्री देण्यात आलेली आहे. आज हायवेवरून आज ADTP आले असताना त्याला विचारलं, म्हटलं कुठला नियम तुम्ही लावलाय? माझ्याकडे लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत की हा, आणि त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाचाच तो रस्ता होणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या रस्त्याला जर तुम्ही जर का एखाद्या सोसायटीत तुम्ही डायरेक्ट एंट्री देतात, म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी स्पेशल तुम्ही कायदा केला आहे. बरोबर, हा बाब तशीच आहे. आणि म्हणून मी त्या ADTPला म्हटले की तुम्ही अशा प्रकारची हायवेवरून एंट्री त्या कॅम्पसला दिलेली आहे, त्याची नियमावली मला सांगा. तुम्ही जर त्या ठिकाणी नियमाचा भंग केला असेल तर ती चूक दुरुस्त करा. आणि मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, सभागृह भास्करराव जाधवांनी आणि संजयजी केळकरांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या माध्यमातून मी ADTPनं त्या सांगितलेलं आहे की चुका केल्या असतील दुरुस्त करा. प्रश्न असा आहे की एखाद्या गोष्टीची सजा लगेच फाशीच होऊ शकत नाही, त्या माणसाला चुका दुरुस्त करण्याकरता स्कोप दिलाच पाहिजे. जर का अशा प्रकारच्या जर हायवेला जर तुम्ही जर अशा एंट्री जर डायरेक्ट तुम्ही जर ॲक्सेस दिला तर त्या ठिकाणी त्या हायवेला अर्थच राहणार नाही. आणि म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी
अधिकाऱ्यांना सांगितलंय मला 15-20 दिवसामध्ये तुम्ही काय धोरण आपवणार आहात, तुम्ही त्या सोसायटीचा एक्सेस बंद केल्यानंतर दुसरी तुम्ही त्यांच्यासाठी काय मार्ग काढणार याची मला माहिती द्या. म्हणजे सन्माननीय भास्करराव जाधव तुम्ही जे प्रश्न विचारले ना त्या ब्रीफिंगच्या वेळेला भास्करराव जाधव हे प्रश्न विचारणार हे अगोदर त्यांना मी सांगितलं होतं. मला वाटतं आपलं समाधान झालेलं आहे. सिद्धार्थ शिरोळे. मंत्री महोदयांना मला एकच बाब लक्षात आणून घ्यायची, आपण पुण्यात येता सुद्धा अतिशय संवेदनीय आपण काम करताय साहेब. पुणे शहराचा विस्तार होतोय, सर्व टेकड्या ज्या आहेत ना त्याच्यावरती जे काही कन्स्ट्रक्शनचं काम चालतं त्याचे जे ठेकेदार असतात त्याचा जो राडारोडा आजकाल टेकड्यांवरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे टाकायला लागलेत आणि त्यामुळे टेकड्या ह्या अजून विद्रूप व्हायला लागल्यात. तर माझी आपल्याला एक विनंती आहे की सर्व फॉरेस्ट ऑफिसर्सला सांगून एक पुण्याच्या सर्व टेकड्यांचा एक अहवाल मागून घ्यावा की कशा प्रकारे हे जे ठेकेदार अशा प्रकारचं जे मटेरियल टाकतायत ते ह्याचा समजा एक अहवाल मागवला त्या पद्धतीने आपण ॲक्शन केली तर साहेब खूप मोठं काम आपल्याकडनं होईल. तसे आपण निर्देश देणार का? अध्यक्ष महोदय, वन विभागाच्या टेकड्या डोंगरांवरची माती तर काढू दिलीच जाणार नाही, परंतु मोठ्या मोठ्या शहरांमधून इमारती तुटल्यानंतर डेब्रिज टाकण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मुंबईचं अहमदाबाद हायवे पालघर जिल्ह्यामध्ये इथून मुंबईचं अटल सेतूमधून उरण पनवेलकडे इथून ठाण्याच्या मार्गातून ऐरोली मार्गे कल्याण डोंबिवलीकडे आणि म्हणून त्या एंट्रन्सलाच त्या ठिकाणी महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस विभाग या तिन्ही यंत्रणांचे तिथे अधिकारी रात्रंदिवस राहतील. CCTV कॅमेऱ्याची नजर असेल आणि भविष्य काळामध्ये म्हणजे डेब्रिज डिस्पोजल सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याची यंत्रणा सुरू झालेली आहे. नवी मुंबईमध्ये जसं घनकचऱ्यावर प्रक्रिया होती तशीच डेब्रिजवर सुद्धा प्रक्रिया होती आणि अशा प्रकारच्या प्रक्रिया सर्वच शहरांच्या डेब्रिजसाठी करणं गरजेचं ही गरज आहे. आणि ह्या गरजेकरता परंतु कुठेतरी नेऊन डेब्रिज कोणी रस्त्यावर टाकावं, वन विभागाच्या जागेवर टाकावं हे निश्चितपणे होऊ देणार नाही. एवढं आपल्याला अध्यक्षाच्या माध्यमातून आपल्याला आश्वासित करतो. लक्षवेधी क्रमांक 6. लक्षवेधी